त्रिभुवन भवानी आत्रेय जननी ओ माझ कृपा करे जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण श्रीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार प्राप्त प्रसंगी गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ संत श्री भगवान महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादानं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 7 दिवसापासून या सप्ताहामध्ये श्री अभंगगाथेचं पारायण तसेच गुरुवारी श्री भगवान महाराज श्रीमद भागवत या ठिकाणी आपण ऐकलं आणि या 7 दिवसाच्या सप्ताहाची सांगता या गाण्याच्या कीर्तनाने होत आहे. कोणतंही कार्य पूर्ण करायचं असेल तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन हे महत्वाचं. तुमचा सप्ताह 7 दिवसाचा असो, 4 महिन्याचा चातुर्मास असो, आणखी वर्षभराचा उत्सव असो, पण सप्ताह असो कुठलाही कार्यक्रम असो काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची सांगता होत. म्हणून या काल्याच्या कीर्तनानं हा सप्ताह संपन्न होत आहे. काल्याच्या कीर्तनात फलस्थानी काला असं म्हटले नाही. काला हा फलस्थानी आहे. 7 दिवसाचं जे आपण यज्ञ केला ते यज्ञाचं फळ आज या कीर्तनाच्या रूपानं काल्याच्या कीर्तनाच्या रूपानं आपल्याला प्राप्त होतं. अर्थात सप्ताहामध्ये 3 गोष्टी घडतात. देवता पूजन, संगतीकरण आणि दान.
संगतीकरण, साधू संतांचं आगमन झालं, रोज इष्ट देवतेचं पूजन झालं आणि ज्ञानदान, अन्नदान, इतर जे काही दान आहेत हे दान सुद्धा या ठिकाणी घडलं. किंबहुना या 3 गोष्टी ज्यात आहेत त्याचंच नाव सप्ताह आहे. या 3 गोष्टी नसतील तर तो सप्ताह नाही. म्हणून या सप्ताहाची सांगता या काल्याच्या कीर्तनानं होत आहे. कीर्तनाकृताने निवडलेला अभंग काला या प्रकरणातील आहे. गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग ग्रंथातील हा अभंग भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये शब्द घालून गुरुवर्य भगवान महाराज म्हणतात की गड्यांनो चला आणि आपण आता जे माझे गडी आहेत त्या माझ्या सगळ्या गड्यांनी एकत्र यायचे आणि एकत्र येऊन आपल्याला हे कार्य करायचं आहे. कार्य करण्याकरता एकी ही महत्वाची आहे. सर्वजणांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. सर्वजण एकत्र आले तर कार्य होत असतं. जो तो म्हणेल माझं नाव नाही, मी नाही येत, अशानं कार्य समोर जात मोठेपणा विसरून, मानपान विसरून, आपले होणारे कष्ट विसरून सगळ्यांनी एकत्र यायचं. 7 दिवस पर्यंत कोणी झाडपूस केली, ते सडा संमार्जन केलं, कोणी रांगोळी टाकली, कोणी आरती केली, कोणी हरिपाठामध्ये पाव आले, गायन केलं, वादन केलं. या सगळ्या लोकांनी मिळून हे काम केलं म्हणून हा सप्ताह संपन्न झाला. कोण्या एकल्याचा हा खेळ, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. मग सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन माळेमध्ये मणी असतात किंवा फुलं असतात. या सगळ्या फुलांना धारण करणारा जो दोरा आहे तो दोरा त्यातला महत्वाचा आहे. तसे तुम्ही आम्ही सगळे लोक फुलं आहोत. गुरुवर्य भगवान महाराज हे त्यातला दोरा आहे. सूत्रे मणिगणायो, मणिगणांना धारण करणारा जो दोरा आहे तो दोरा सगळ्यांना एका ठिकाणी जोडतो तरच माळ होते आणि झालेली जी माळ आहे ती देवाच्या गळ्यामध्ये जाते. मग ही संप्रदायाचं जे काही कार्य आहे हे कार्य गुरुवर्य भगवान महाराजांनी हाती घेतलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन बाबा चालताय. नवे नवे यात आवाहन करतात. ते आवाहन आजच्या अभंगातून केलेलं आहे. या काल्याच्या कीर्तनात भगवान गोपाल कृष्णांनी बालपणामध्ये ज्या लीला केल्या त्याचे नाव बाळलीला. मग बालपणामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं स्मरण आणि उच्चारण करणं हा विधी आहे. लक्षात घ्या. इतर गोष्टी या ठिकाणी चालत. मग भगवान गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं उच्चारण करायचं. चरित्रात
गोकुळ. मग गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं. गोकुळामध्ये भगवंताचं आगमन होण्या अगोदर भगवंताचं प्राकट्य हे मथुरेमध्ये झालं. ज्या वेळेला भगवान मथुरेमध्ये आले म्हणजे अवतार घेतला, त्यावेळेला दुष्टा कळपाप सुटला. काय दुष्ट जे लोक आहेत त्या दुष्ट लोकांना भय वाटायला लागला. नाही 3 प्रकारच्या बाया त्या गोकुळातून जाऊ लागल्या. त्या 3 बाया गोकुळातून बाहेर जातात आणि देवांनी त्यांना अडवलं. नारद मुनी आणि कृष्ण परमात्मा इकडनं येतात. इकडनं या 3 बाया अशा तोंड लपवून पदर घेऊन चालल्या अशा चोरून. मग ते 3 बाया यांची नजर चुकवून जात असताना सगळं आपल्याला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही, पण देवाला सगळं आहे की नाही. त्या चालल्या चोरून 3 जणी पळून. या कृष्णानं पाहिलं आणि म्हटले, अरे नारदाला म्हटले, बघ या छोट्या बाया बघ कसं चालल्या चोरून. मग त्यांना अडवलं. म्हणे का ग कुठे चालल्या, का चालल्या, का पळताय, कोण तुम्ही. तेव्हा म्हटले, महाराज आम्ही वाईट बाया आहोत, आम्ही वाईट बाया आहोत. आणि मग पळून का चालला. म्हणे जिथे तुमचं आगमन होते तिथे आम्हाला पळून जावं लागतं. म्हणे तुम्ही कोण आहे. म्हणे महाराज मी चोरी आहे. काय बोलली, मी चोरी आहे. जिथे राजा जातो तिथे चोर राहतो का, नाही. राजा पोलीस जिथे जातात तिथे चोरीला स्थान नाही. तसं झालं. म्हणे तुम्ही आले आणि आम्हाला इथून पळून जावं लागत आहे. पूर्व दिशेला सूर्योदय आला की सगळा अंधार पळून जातो. तशा कृष्णाचं प्राकट्य झालं आणि चोरी, शिंदळी, चहाडी या 3 बाया गोकुळातून निघून जाऊ लागल्या. रडू लागल्या. बायांना लवकर रडायला येतं. त्यांची विचारपूस केली आणि तुम्ही कोण म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज मी चोरी आहे, ही शिंदळी आहे, ही चहाडी आहे. आणि मग आता आम्ही कुठे जावं असं म्हणल्याने रडू लागल्या. रडायला लागल्यावर भगवंताला दया आली. भगवंताला दया आली. सगळे लक्षात घ्या, सगळे भगवंताचीच लेकरं असतात. चांगला आणि वाईट हे दोन्ही जरी असले तरी ते भगवंताचे सगळे देवाचेच रूप असतात. एखादं अपंग लेकरू जन्माला आलं तरी आईला त्याचा कंटाळा येत नाही. आई त्याचं सगळं करते. चांगला आला त्याचा लाडगोड करते. मुका असेल, मंद असेल, मतिमंद असेल तरी त्याचा कंटाळा मायबापाला नसतो. मग तसं झालं त्या गोकुळातल्या त्या वाईट बाया पण त्या रडू लागल्या. त्याची दया देवाला आली. म्हणे आपलेच लेकरं आहे. काय लक्षात घ्या, या जगामध्ये असा एकही पदार्थ, एकही वस्तू, असा एकही जीव नाही जो भगवंताला प्यारा नाही. लक्षात घ्या. तुम्ही भजन करता म्हणून तुम्ही देवाला आवडता आणि एखादा माणूस भजन करत नाही म्हणून देवाला आवडत नाही असं नाही. सगळे देवाला आवडतात, पण विशेष भजन करणारा विशेष आवडतो आणि एखादा न करणारा असेल तर तो कमी आवडतो. पण त्याच्यावर सुद्धा माया असते. त्याच्या मानानं त्याला सुद्धा मग देवाला दया आली आणि दया येऊन भगवान म्हणतात की आता लक्षात घ्या, माणूस रडते केव्हा,
माणूस केव्हा रडतो? ज्या वेळेला माणसाचा अहंकार हा विरघळतो, माणसाचं मन द्रवित होते. माणसाचं मन द्रवित झालं की माणसाला रडायला येतं. ज्याचं मन घट्ट आहे, दगडासारखं आहे, तो रडत नसतो. ध्यान ठेव. मग द्रवित काम क्रोध भय स्नेह हर्ष शोक दया असं म्हटलेलं आहे की माणसाचं मन द्रवित झालं की माणूस रडतो. त्यावेळेला त्या रडू लागल्या, त्यांचा अहंकार द्रवित झाला, अहंकार पाजळला गेला. आणि झालं काय? देवाला दया आली आणि देव म्हटले की हे आता आपल्याला शरण आलेले आहेत आणि शरणागता मरण दिले न शुभे तुम्हा. त्या 3 बाया देवाला म्हणल्या आम्ही तुम्हाला शरण आलो, आता आम्ही कुठे जावं? देव म्हणले कुठे जायचं काम नाही. मग त्यातली जी पहिली चोरी आहे त्या चोरीचा अंगीकार भगवंताने केला. नीट ऐका, चोरीचा अंगीकार का केला? शरण आले ना तुम्ही, शरण गेला की कोणी असो शरण आलं की त्याला मरण देता येत नाही, ही संस्कृती आहे. म्हणून भगवंतांनी त्या चोरीचा अंगीकार केला. मग दुसरी चहाडी म्हणजे लावालावी करणे. लावालावी करणारे लोक आहेत भरपूर. याचं त्याला सांगायचं, त्याचं याला सांगायचं, नाही काही तर तुझी सून अशी, तुझी सून तशी असं म्हणायचं. बाई तुला म्हणून सांगते, काय म्हणते? बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. तुपल्या गळ्याची शपथ, माझ्या गळ्याची शपथ, काही सांगत नाही म्हणते. आणि हळूच पाण्याला गेल्या एकत्र की एकमेकीला सगळं सांगून टाकतात. याचं नाव चहाडे. मग ही चहाडी जी आहे, ही चहाडी घेतली नारद मुनीने. नारद मुनीचं काम काय आहे? कळीचा नारद तिची म्हणत आहे. नारदाने त्या चहाडीचा अंगीकार केला. म्हणून नारद मुनीचं कार्य हे असं आहे. तर राहिली शिंदळी. शिंदळी म्हणजे काय? वाईट. मग त्या शिंदळीचा अंगीकार नंबरवाली परिशेष ज्ञान उरली, भगवंतांनी तिचा अंगीकार केला. आणि त्या अंगीकार भगवंतांनी केला. वास्तविक या गोष्टी वाईट आहे. मी काय का चोरी करणं वाईट आहे, चोरी करणं चांगलं आहे. चोरी करणं चोराला सुद्धा आवडत नाही. मग करतो का तो माणूस? चोरी करणं चोराला पण आवडत नाही. म्हणजे कशावरून? त्याची जर कोणी केली तर त्याला वाईट वाटते, दुसऱ्याची केली त्याला काही वाटत नाही. आपली चोरी जर एखाद्याने केली तर आपल्याला वाईट वाटते. चोराची चोरी कोणी केली तर त्याला सुद्धा वाईट वाटतं. त्याचा अर्थ चोरी करणं वाईटच आहे. फक्त स्वार्थासाठी, लोभानं माणूस चोरी करतो. वास्तविक चोरी करायची दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेणं, याचं नाव चोरी. लक्षात घ्या. मग हे वाईट आहे ना. एकदा गुरुवर्य पूजनीय बाबा सांगतात की त्यांचे गुरुबंधू आश्रमामध्ये असताना एका जणांना असे न विचारताच तीळ घेतले. न विचारताच त्याची दारातले तीळ घेतले आणि बसला खात. अरे असं कसं केलं म्हणे? ही चोरी आहे? नाही हो म्हणे, चोरी नाही म्हणे. ती बाई पाहत होती म्हणे, मी घेत होतो तेव्हा. महाराज म्हणजे अरे बदमाशा, तिच्या देखत तिला न विचारता घेणं हा डाका आहे. आलं लक्षात? न विचारता घेणं चोरी आणि देखत घेणं, न विचारता देखत घेणं, याचं नाव डाका. की त्याच्या देखत घ्यायचं काय करतो तो घे करून.
अशा प्रकारची कामं गोकुळामध्ये भगवंताने केली. एवढी वाईट असलेली वृत्ती भगवंताने त्याचा अंगीकार केला, पण त्या वाईट वृत्तीचा कीर्तनामध्ये उल्लेख करण्यात येतो. त्याचं कारण आहे ज्याचा भगवान अंगीकार करतो. ज्या गोष्टी वाईट कधी असल्या तरी सुद्धा त्या वंदनीय ठरतात. अंगीकार ज्याचा नारायण ज्याचा अंगीकार करतो ती गोष्ट वाईट असू द्या, पण ती वाईट देखील गोष्ट समाजामध्ये त्याला कोणी वाईट म्हणत नाही. समाजामध्ये त्याला कोणी वाईट म्हणत नाही. देवाने ज्या ज्या गोष्टीचा अंगीकार केला ते वंदनीय झाल्या. चोरी भगवंताने केली म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये चोरीचं वर्णन करावं लागतं. भगवंतांनी गोकुळामध्ये केलेली चोरी नवे नवे ज्या ज्या गोष्टीचा प्रवेश, ज्या ज्या गोष्टी भगवंताच्या सानिध्यात घडल्या. उदाहरणार्थ भगवंतानं चेंडू फळी खेळली. चेंडू आणि फळी, फळी म्हणजे बॅट, चेंडू म्हणजे चेंडू फळी भगवंतानं खेळ खेळला. तो एवढा प्रिय झाला, एवढा प्रिय झाला, एवढा प्रिय झाला की त्या क्रिकेटला किती महत्व आहे, फार महत्व आहे. जेवत नाहीत लोक, सुरू झालं. मग एवढा मोठा खेळ भगवंतांनी त्याचा अंगीकार केल्यामुळं त्या गोष्टीला महत्व प्राप्त झालं. तसं भगवंतांनी चोरीचा अंगीकार केला म्हणून ती चोरी, ती चहाडी, ती शिंदळी या वाईट बाया पण या कार्याच्या कीर्तनामध्ये त्याचं वर्णन आलं आहे. ज्या वेळेला भगवान गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर इकडे कंसाला त्याचा हात निर्माण झाला. सांगितलं दुष्टा कळता सुटला, साधू जना झाले सुख, उपजला दैत्या दाखव. मग साधू जनाला सुख वाटू लागलं आणि दैत्य लोकांना, राक्षसांना भय वाटायला लागलं. मग कंसानं मीटिंग भरवली आणि मीटिंग भरवून असे सगळ्यांना आवाहन केलं की जो कोणी माझा शत्रू असणारा कृष्ण त्याला धरून आणेल, ऐका, कृष्ण जो धरून आणेल त्याला मी अर्ध राज्य देईन. मग अर्ध राज्य देण्याकरता, कृष्णाला धरण्याकरता कोण समोर येतो, कोण समोर येतो, कोण समोर येतो. मग एक
राडा गब्बूचा गब्बू असणारा त्याचा सेवक समोर आला. त्याचं नाव होतं महाबळ भट. त्या महाबळ भटाला पाहिल्यानंतर कंस म्हणला बर बर तू आणतो का धरून म्हणजे हो. त्या महाबळ भटानं कंसापासून विडा उचलला कृष्णाला धरून आणण्याकरता. आणि गोकुळामध्ये भगवंताचा जन्म झालेलाच होता. भगवंताचा जन्म झाल्यानंतर त्याचं भविष्य सांगायचं म्हणून हा ब्राह्मणाचा वेश धारण करून गेला. आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून गेल्यानंतर मोठं चंदन लावलं. पहिला गबूचा गबू होता, धोतर नेसलं, गळ्यात जाणवं घातलं, हातामध्ये पंचांग घेतलं, जाणवं घातलं, धोतर नेसलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि गोकुळामध्ये यशोदेच्या घरी गेला. यशोदेच्या घरी आनंद सुरूच होता. त्यात ब्राह्मण महाराज आले म्हणून त्याने बसायला दिलं. त्याचं सगळं चहा पाणी सगळं झालं. बाबा म्हणतात की कृष्णाला धरून आणण्याकरता, नीट ऐका, कृष्णाला धरून आणण्याकरता त्यानं राक्षसच होता तो, पण ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून तिथे गेला. मग तुम्ही वेश पालटून जर परमार्थात आले असाल, नीट ऐका, तुम्ही मनानं वारकरी नसले पण सत्यापुरतं का होईना धोतर नेसलं, पटकाने घातला, गंध लावला, तर त्याचा फायदा काय आहे? मिळेल खावया करतील मिळेल खावया. बाबा काय खाता, काय आवडते, काय करू, अमुक करू का तमुक करू का, खायला प्यायला लिहायला मिळेल, मान पान मिळेल, सगळा पद्धतशीर भेटेल. मिळेल खावया करतील मान, परी तो श्रीकृष्ण भेटे तया. त्याला देव मिळणार. देव मिळण्याकरता डुप्लिकेट परमार्थ करून चालत नाही. तो महाबळ भट कृष्णाला धरण्याकरता गेला, कंसाच्या सांगण्यानुसार गेला, ब्राह्मण बनून गेला, पंचांग हातात घेतलं. यशोदेला म्हटला, यशोदे लय भाग्यवान आहे तू, तुला लय खूप दिवसानं मुलगा झाला. म्हणे हो महाराज, हो म्हणे. आणि तो आला होता कशासाठी? त्याला कृष्णाचं भविष्य सांगू लागला. म्हणे बाई, त्याचा हात पायाला कृष्णाचा, म्हणे हे दुर्गंध वेगळे, म्हणे हा सगळ्या गोकुळामध्ये सोया करेल, सगळ्यांना नाकी नऊ आणेल. लक्षात घ्या, नाकी नऊ आणणे म्हणजे त्रस्त करून सोडेल सगळ्याला. प्राण, अपान, व्यान, उदान, पंचप्राण आणि हे 4 उपप्राण, असे 9 प्राण नाकात आणेल. दम, तुमचा दम घोटून जाईल. त्याच्या मागे फिरता फिरता तुमचा जीव कासावीस होईल, एवढा त्रास तुम्हाला देईल. हा लय खेळ आणेल म्हणजे तुम्हाला. गोकुळात बाळ करेल हा चोरी, प्रजांची नारी भुलविल. काय पहिले चोरीचा अंगीकार केला नाही ना, हा चोऱ्या करेल. आणि व्रजकन्या म्हणजे गोपाळांच्या ज्या मुली आहेत त्यांना तो भुलवेल. प्रजाची नारी भुलविल, चोरी आणि शिकवली हे काम हा करेल. सांगितलं खरं, पण त्याच्या मनातला भाव मात्र खोटा होता.
भविष्य सांगितलं खरं. हा चोऱ्या करेल, सगळ्याला भुलवल, सगळ्यांना रानात घेऊन जाईल, काला करेल, सगळ्या कुळाचा नाश करून टाकेल, सगळं भविष्य खरं सांगितलं. पण त्याच्या मनात होतं की यशोदेनं म्हणावं, अरे काय पोरग जन्माला आलं, त्याच्यापेक्षा न झालेलं पुरलं, मग मी म्हणेन की याला घेऊन तिकडे खड्डा करून पुरून टाक, असं त्याला म्हणायचं होतं. त्याच्या मनातला भाव खोटा होता. सांगितलं खरं भविष्य की हा सगळ्या गोकुळामध्ये त्रास देईल, सगळ्यांना त्या ठिकाणी नकोस जीवन करेल. आणि तसंच केलं त्यानं पुढे. कृष्ण मनात म्हणतो की यानं सांगितलं खरं, पण याच्या मनातला भाव वाईट आहे. मग ती माऊली काय म्हणली, यशोदा म्हणले, महाराज एवढा पोरग वाईट आहे म्हणे. हो म्हणे, बाई ही पोरग अति बदमाश आहे. बर म्हणे. मग ती गर्गमुनी आले होते. ते गर्गमुनींनी ते सांगितलं की तुमचं लय नशीब चांगलं, हा सगळ्या कुळाचा उद्धार करेल, जगाला ब्रह्मज्ञान देईल, सगळ्यांना वैकुंठाला घेऊन जाईल. हेही खरंच, हेही बरोबरच होतं. पण मग हा काय बोलतो, हा म्हणला काय कळते त्या गर्ग्याला, काय म्हणला त्या गर्ग्याला काय कळते, काय कळत नाही म्हणजे त्याला, सगळं मलाच कळतं. मग देवाला राग आला. देव म्हणला मला वाईट म्हणला, त्याचं मला काही वाटलं नाही, पण गर्गमुनी म्हणजे साधू, त्या साधूचा यानं द्वेष केला, साधूचा अपमान केला, साधूची निंदा केली का देवाला राग येतो महाराज. देवाला राग आला. देव म्हणले बदमाशा, काय माझ्या भक्ताला शिव्या देतो, माझ्या भक्ताची निंदा करतो. मग देवांनी त्या ठिकाणी काय केलं, त्याची फजिती करायची ठरवलं. आणि फजिती कशी करायची म्हणून त्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूला ऑर्डर दिली भगवंतानं. लक्षात घ्या, देव काय करू शकत नाही, करतो अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे. मग त्याला भगवंतानं लागली त्या ब्राह्मणाची फजिती करायचं ठरवलं. आणि एकदम तो बोलायला लागला. जसा बोलायला लागला, आ केल्याबरोबर समोर लिंबू ठेवलेलं होतं. जसं लिंबू आलं तसं लगेच त्याच्या तोंडात गेलं, लगेच त्याला बोलताच येईल. असं केल्याबरोबर उठायला लागला तर पाठ त्याच्या अंगाला चिकटला, पळायला लागला. जसा पळायला लागला त्यावेळेला बाधा आडव्या येऊ लागल्या, धोतर गळाले, पंचांग फाटले, काय जाणवे कुठले, शेण्या धावती, गौऱ्या यायला लागल्या, फळाफळ गौऱ्या लागायला लागल्या तोंडाला. गौऱ्या लागतात तोंडामध्ये, लागलं त्या तोंडामध्ये त्या ठिकाणी गेलं. नवे महाराज सांगतात एवढी फजिती झाली की त्याला असं वाटलं विनाकारण आपण कृष्णाची त्या ठिकाणी निंदा केली. आणि त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी तो रडायला लागला म्हणून जिवंत जाऊ गेला बरं का. नाही तर भगवंताने त्याचा एवढा त्या ठिकाणी अंगी त्याची फजिती केली. याचा अर्थ हा आहे की जो भगवंताकडे जातो आणि दंभ करतो, नसलेल्या गोष्टी दाखवतो, वास्तविक तो ब्राह्मण नव्हता, वास्तविक तो साधू नव्हता, साधूचा वेश धरून गेला. मग अशा त्या डुप्लिकेट साधूला भगवंतांना भजित केलं. याचा अर्थ हा आहे की जन्माला येऊन 3 दिवसानंतर भगवंतानं काय केलं तर दंभ नावाचा जो विकार आहे त्या दंभ नावाचा विकाराचा नाश केला. देव भावाता दंभ दूरी ठेवा, देव भावाता देवा
पाहिजे असेल तर दंभ दुरी ठेवा. आला होता देवाला धरण्याकरता, पण देव त्याच्यात सापडला का नाही. देवानं त्या दांभिक म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचा आव आणून दाखवली, याचं नाव दंभ. म्हणून भगवान श्रीकृष्णानं एवढ्या बालपणामध्ये दंभ नावाचा जो विकार आहे, राक्षस आहे, त्या दंभाचा त्या ठिकाणी त्याची फजिती केली. हा ही झाली भगवंताची पहिली बाळलीला. अशा लय लीला केल्या, पण पहिली लीला ही सांगितली. याच्या आधी ही लीला या गावात सांगितलीच नव्हती, म्हणून ही सांगितली. बाकीच्या आता सांगितलेल्या आहेत. मग त्यानंतर पुतना राक्षसी आली. पुतना राक्षसी आल्यानंतर त्या पुतनेला भगवंतांनी अशाच प्रकारे तिचा नाश केला. 6व्या दिवशी 6 दिवस झाले कृष्णाला जन्माला येऊन, आणि 6व्या दिवशी पुतना राक्षसी आली. पुतना राक्षसी आल्यानंतर लय सुंदर वेश धारण केला तिने. पुतना राक्षसीनं सुंदर वेश धारण केला, आणि असे लहान लहान जे मुलं आहेत ते लहान लहान मुलं काय आवडतं त्यांना. आता त्या मुलांना मोबाईल आवडतात. मग ते सगळे मोबाईल घेऊन आले, खेळणी घेऊन आली, आणि खेळणी दाखवायला लागली. प्रत्येक मुलाला एक एक खेळणं दिलं. सगळे मुलं तिच्या मागच सगळ्या मुलांना आवडू लागली. मावशी 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 अशी ती पुतना मावशी गोकुळामध्ये खेळणी घेऊन आली डोक्यावरती, आणि विचारलं का रे. म्हणे बाबू, म्हणे नंदाचं घर कुठे आहे. मग बरोबर तिला नंदाच्याच घरी जायचं होतं. बरोबर त्या नंदाच्या घरी गेली, ती बाजूला ठेवून दिली टोपलं. म्हणे यशोदे, अगं कुठे आहे तू. यशोदा घरात काम करत होती. म्हणे किती दिवसांना तुला मुलगा झाला, आणि मग तुला पाहण्याकरता, मुलाला पाहण्याकरता म्हणून मी आलेली आहे. यशोदा घरातून आली. कोण ग तू. असं नीट करून पाहिलं. कोण तू. मग तिने सांगितलं. म्हणे मला ओळखलं नाही तू. म्हणे आता ओळख तिची नसल्यावर कसं ओळखणार. मग तिने सांगितलं तुझ्या आईकडचं नातं. नीट ऐका. तुझ्या आईची जी मावस बहीण आहे ना, तिची आमकीची आमकी मी, असं नातं सांगितलं. म्हणजे तिची बहीण, मी तुझी बहीण लागते म्हणे. मग यशोदेची बहीण म्हणून कृष्णाची सुद्धा मावशी झाली. मग अशी ती पुतना मावशी. आणि मुलांना आईपेक्षा मावशीला आवडते असं म्हणतात. काय, आईपेक्षा मावशी आवडते. त्या पुतनेनं मावशीचं रूप घेतलं आणि आली. आणि आल्यानंतर ओळख सांगितली, आणि म्हणे बाई तुझं झाला बाळ कळले वर्तमान. तुला मुलगा झाला हे कळलं, म्हणून मी त्याला करदोडा घेऊन आले. चांदीचा करदोडा आणला. कडे आणले. लहान मुलाला कडे करदोडा असतो. मग कानातले आणले, आणि हे सगळं आणलं तरच बायांना आवडतं. रिकाम्या हाताने आलेलं की बायांना आवडत नाही. बाया म्हणतात आली आमच्या त्रास द्यायला, खेळ द्यायला. मग बोटं मोडतात, भांड्यावर भांडे आदळतात. मग ती भांडे घेऊन आली, काही आणलं बासन घेऊन आली, मुलाला अलंकार आणला तर बायांना ती खुशी होते. तसं तिने आणलं बासन आणि म्हणली बाई हे करदोडा आणला, बघू दे कुठे तुझा मुलगा. बघू दे म्हटल्यानंतर ती म्हणली बाई तो झोपला म्हणे. काय म्हणे, झोपला म्हणे. आणि झोपल्यानंतर आता उठवणं काही चांगलं नाही, झोपू दे म्हणे त्याला. कृष्ण पाळण्यामध्ये झोपलेला होता. ती बसून होती. यशोदा घरात गेली, दूध तापवायला ठेवलं होतं. ऐका, सगळे काम यशोदा अंगाने करत होती. मग आताच्या बायांना अंगाने काम करायची लाज वाटते. मग भांडे घासायला बाई, फरशी पुसायला बाई, शहरामध्ये काही काम, धुणं धुवायला बाई, सगळे रोग यांच्याच घरात. यशोदेच्या घरी लय काही होतं, पण यशोदा अंगाने काम करत होती. सडा, समाजन, रवी लावणं, हे सगळे काम यशोदा करत होती. सारवणं, त्याच्यामुळे शरीराचा व्यायाम घडतो. आताच्या बायांना काम नकोय. काय म्हणतात, शेतात जाणार नाही, अमुक करणार नाही. आणि शेत जमीन किती आहे, आणि जमीन 2 एकर नाही, जमत नाही.
जमीन 2 एकर आहे म्हणून देत नाही, आणि जमीन असली तरी शेतात जाणार नाही. ही काय पद्धत आहे? करा म्हणजे यशोदा सगळी कामं अंगाने करत होती, पण जुन्या बायांना रोग काही असे आजार नव्हते. आता खूप सारे आजार आले. लठ्ठपणाचा आजार तर सगळ्या घरांमध्ये आहे. मग असो, यशोदा घरात गेली. कृष्णाने विचार केला की हे गिराईक बहुनीचं गिराईक आहे. राक्षस पुतना राक्षसी होती ना, आपला जन्म कशासाठी झाला? राक्षस मारण्याकरता. यदा काय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये मी राक्षसांचा नाश करण्याकरता जन्माला अवतार धारण करतो, आणि ही राक्षसी आहे आणि हिचा तर उद्धार करायचा आहे, आणि ही आता हिला वापस कसं पाठवायचं? कृष्णानं झोपेल असताना सुद्धा नीट ऐका, पाळण्यामधून हळूच रडण्याचा आवाज काढला. रड भगवान म्हणे रडण्याचा सूर काढी शारंग ठाकरुनिया. भगवंतांना रडण्याचा आवाज काढल्याबरोबर अगं अगं म्हणे उठला उठला, घेऊ का कसला, लगेच गेली आणि कृष्णाला पाळण्यातून बाहेर घेतलं, आणि पाळण्यातून बाहेर घेऊन मांडीवर घेतलं. सुंदर भगवंताचं ते रूप होतं महाराज. जन्मांचं ते नातं होतं. मागच्या जन्मामध्ये कृष्णाची वामन अवतारामध्ये तिला भेट झालेली होती. वामन अवतारामध्ये या कृष्णानंच वामन असताना बळीराजाला पाताळात घातलं. ही बळीराजाची बहीण होती. मग आपल्या भावाला याने पाताळामध्ये घातलं, याचा तिला राग आला, आणि रागाच्या भरात तिनं असं विचार केला की याला मारून टाकावं. तो राग तिनं आता काढला. नीट ऐका, 2 भाव असतात. किती भाव असतात? एक प्रेमाचा भाव आणि एक रागाचा भाव. जेव्हा भट्टू वामन आला होता, भागवत तुम्ही ऐकलं, वामन जेव्हा आला होता, छोटासा होता, एवढा एवढा, त्याच्या डोक्यावर छत्री, हातामध्ये कमंडलू, त्याचं ते सुंदर रूप पाहिलं की त्या बाईला असं वाटलं, बळीराजाच्या बहिणीला, की याला आपण जीव लावावा, याला जवळ घ्यावं. हा आपला मुलगा झाला असता तर किती छान झालं असतं. मग भाव होता, याला आपण आई व्हावं, याची आपण आई व्हावं असं तिला वाटलं. पहिला प्रेमाचा भाव. नंतर त्याच वामनानं त्या बळीराजाला पाताळात घातलं, त्याच्या डोक्यावर पाय दिला, तेव्हा तिच्या मनात राग निर्माण झाला, आणि असं वाटलं याचा आता जीव घ्यावा. मग पाजावे आणि मारावे. पहिल्यानं आई होऊन याला दूध पाजावं असं वाटलं, आणि नंतर भावाला मारल्यावर असं वाटलं याला मारून टाकावं. दोन्ही भाव एकत्र झाले, आणि ती पुतना राक्षसी कृष्णाची मावशी बनून आली, आई बनली, आणि विष घेऊन आली. त्यानं मांडीवर घेतलं, आणि मांडीवर घेतल्यानंतर कृष्णानं पाहिलं, बापरे म्हणे ही तर फार बदमाश आहे. कृष्णानं डोळे लावून घेतले. कृष्णानं डोळे बंद केले. हिला घाई झाली होती, हिने लागलीच कृष्णाला त्या ठिकाणी पदराआड घेतलं, आणि कृष्णाने काय मग त्या ठिकाणी तिचं दूधही पिलं, आणि दूध पिल्यानंतर जे विषही पिलं, विषानंतर दूधही पिलं, आणि दूध पिल्यानंतर पंचप्राणाचं आकर्षण करू लागले. अरे सोड, अरे सोड, अरे सोड कृष्णा, सोड 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 सोड. कृष्ण कसला सोडतो महाराज? कृष्ण म्हणला, मावशी मी कोणाला धरत नाही, आणि धरलं तर नाही. त्या पुतना राक्षसीचे पंचप्राण आकर्षण करून घेतले, तिला जीव जायला लागला, जीव गेला महाराज. असं करता करता कृष्णाने तिला त्या ठिकाणी तिचे प्राण आकर्षण करून घेतले, आणि ती पुतना राक्षसी त्या ठिकाणी मरून गेली. अशा प्रकारे कृष्णानं 6व्या दिवशी जन्माला आल्यानंतर 6व्या दिवशी पुतनेचा त्या ठिकाणी नाश केला. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही तिचं नाव पुतना. मग पवित्र काय नाही जगामध्ये? रात्री सांगितलं तुम्हाला, वासना ही अपवित्र आहे. वासना कोणाच्याही मनात आली
की काय होतं, माणूस अपवित्र बनतो, विटाळसा बनतो. त्याला जो जो वासनावान आहे, किंबहुना वासना मनात येणं हे पापाचं प्रतीक आहे. म्हणून पुतना ही वासनेचं रूप आहे. कृष्णानं 6व्या दिवशी दुष्ट वासना पिळून टाकली. एवढा मोठा प्रताप एका कृष्णाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. ऐका म्हणून 6व्या दिवशी बालपणामध्ये 6व्या दिवशी वासनेचं पान करणारा, पिळून टाकणारा, नाश करणारा कृष्ण या जगाला हा आदर्श देऊन जातो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करा, तर वासनेचा नाश करून टाका, वासना मनात ठेवू नका. 6व्या दिवशी बालपणामध्ये भगवंताने इतक्या लहानपणी एवढं मोठं काम केलं की जे काम करण्याकरता आयुष्य जातं, पण मनातली वासना काही माणसाची नष्ट होत नाही. अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातं कुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखयमुनि. अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातं कुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशा पिंडम. माणसाची मान हलायला लागते, हातामध्ये काडी येते, कंबर वाजते, तरी सुद्धा माणसाची आशा संपत नाही. माणसाला वाटते काय अजून नातवाचं मुख पाहावं, नाचून पाहावी. आता नाचून कशाला पाहतो, पण पाहावं वाटते. भजनाला जा वाटत नाही, देव धरून करा वाटत नाही, मग घरीच राहतो. याचं नाव वासना. नीट आहे का? मग ही वासना आपलं आयुष्य चाललं तरी संपत नाही. कृष्णानं 6व्या दिवशी, नीट आहे का, 6व्या दिवशी वासना पिळून टाकले. म्हणून कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं. अशा प्रकारे भगवंतांनी बाळपणामध्ये रांगण्याच्या आधी, बर का, रांगायच्या आधी ह्या खोड्या केल्या. पुढे तृणासूर मारला, बरेच राक्षस मारले, आणि मग देव रांगायला लागले. रांगायला लागल्यानंतर रांगत रंगणी रांगत रंगणी चोरीत लोणी जावणी धरती गवळणी. गवळणींनी कृष्णाला धराव, का रे चोट्या चोरी करतो. मग कृष्णानं रडायचं, सोंग करायचं. तर लहान मुलगा रडायचं, सोंग करायचं चोरी करत असताना. मग रडता रडता हळूच तिला, लहान मुलगा कोणाला रडलं की त्याचा हरिक वाटतो, इतक्या टायमात त्याला तो लोण्याचा उलटा हात, भरका हात त्या कोणाला लावून द्यायचा. तिला काय करायचं, हा रडत होता. आणि मग गेली, कृष्ण निघून जायचा. आणि सासूबाई आल्यानंतर म्हणायची, का ग लोणी काय झालं? म्हणे मग आतेबाई, तो नंदाचा काटा आला, त्याने चोरी केली. नंदाच्या पोराचं नाव सांगते, त्याला अजून चालता येत नाही नीट, आणि त्याचं नाव सांगते. हे बघ म्हणे, त्याच्या तिच्या समोर आरसा धरला, तिची वेळी धरली. म्हणे पाय तुझं तोंड गोष्ट आहे. आता तोंडाला जर लोणी लागलेला असेल तर लोणी खाल्लं कोणी? हिनच खाल्लं. कृष्णानं जाता जाता फक्त भरका हात तोंडाला पुसून दिला आणि कृष्ण निघून गेला. अशा प्रकारे भगवंतानं त्या गवळणींना त्रास द्यायला सुरुवात केली. ती गाराणं घेऊन जायच्या, आणि गाराणं घेऊन गेल्यानंतर कृष्णाच्या नावानं गाराणं सांगायच्या, पण मनामध्ये भाव होता की या कृष्णानं आमच्या घरी यावं आणि आमची चोरी करावी. कृष्णाला पाहिलं नाही तर गवळणींना करमत नव्हतं. गवळणींना वाटायचं की मी कधी कृष्णाला पाहते
आणि कधी कृष्णाला पाहते, म्हणून त्या कृष्णाला पाहण्याकरता कासावीस होऊन जात होत्या. एक दिवस एका गवळणीला कृष्णाला पाहण्याची फार मोठी इच्छा निर्माण झाली. आता हा चोऱ्या करतो म्हणून त्याच्या आईने त्याला घरातच कोंडून ठेवलं. घरात कोंडून ठेवल्यानंतर परिणाम कृष्ण काही दिसेना आणि गवळणींना काही करमत नाही, म्हणून एका गवळणीनं त्या ठिकाणी मावशी म्हणे अगं माझ्या घरी शेणच नाही, मग शेण नेऊ का? म्हणे घेऊन जा, किती पाहिजे तेवढं शेण घेऊन जा. मग काय तिने टोपलं आणलं आणि गोठ्यामधलं शेण भरलं. अशी शेण भरते कृष्णाकडे पाहते, शेण भरते कृष्णाकडे पाहते. दिसतो का कृष्ण, दिसतो का कृष्ण? आणि दिसला एकदा तर तिला कृष्ण, कारण भगवंताला सुद्धा तुमचं मन कळते. मग कृष्ण तिला दिसला. कृष्णाला पाहता पाहता तिने एवढं शेण भरलं की टोपलं भरून गेलं. आता उचले ना, आता उचलत नाही, म्हणून मग काय करावं? आता कृष्ण 5 वर्षाचा झाला होता. मग म्हणे कृष्णा अरे मला हात लावला बरं. मग काय हात लावला म्हटल्यावर कृष्ण म्हणला फुकट नाही करणार, काहीतरी मोबदला पाहिजे. बर म्हणे टोपलं उचलून द्यायचं. मग एका टोपल्याला एवढा लोण्याचा गोळा. म्हणे ठीक आहे, उचललं महाराज टोपलं. कृष्णाने टोपलं उचलून दिलं, डोक्यावर घेतलं, शेण घरी नेऊन टाकलं, पुन्हा पळत आली, पुन्हा टोपलं भरलं, पुन्हा उचललं. असं प्रत्येक वेळेला कृष्णाकडे पाहते, टोपलं भरते, टोपलं शिगेपर्यंत शीग ओसंडून वाहते, तरी टोपलं भरते. मग कृष्ण तिला उचलून देतो. असे 4, 5, 6, 7, 8, 9 अशी 10-12 टोपली तिने त्या ठिकाणी शेण घेऊन गेली. आणि घेऊन जात असताना प्रत्येक वेळेला एक शेणाचा टिकला त्याच्या तोंडावर, गालावर, कपाळावर द्यायची. अचानक लय दिवसानं तिच्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर यशोदा म्हणते अरे कृष्णा कुठे आहे तू, चल इकडे ये. म्हणे काय आपल्या घरी पाहुणे आले, आता तुला आंघोळ घालते. आणि घेतलं कृष्णाला ओढून आणि ओढल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे शेणाचे शिकली लावलेल्या होत्या सगळं तिने हौदावर गेली आणि झोन टाकलं. म्हणजे काय नाही आणि असं काय झालं? अगं म्हणे हा सगळा हिशेब होता आमचा, आता मला ती लोणी देणार नाही. म्हणे काय एवढे जे टिकले लावलेले होते ते प्रत्येक टिक्याचा एक लोण्याचा गोळा होता, तू सगळा हिशेब पुसून टाकला म्हणे माझा. अरे म्हणे आपल्या घरी काही कमी आहे का? नाही म्हणे, त्यांच्याकडचं लोणी फार गोड लागते. लक्षात घ्या, गोकुळाच्या ज्या गोपिका होत्या त्यांचं मन चांगलं होतं. देवाला मन आवडते, देवाला शुद्ध चित्त आवडते. देवाला तुमचं शुद्ध चित्त ज्याचा असेल तो शुद्ध चित्ताचा भक्त देवाला आवडतो. त्या गोपिकांचं चित्त शुद्ध होतं, त्यांचा भाव शुद्ध होता, म्हणून गोपिकांच्या घरचं लोणी खाण्याकरता देव सुद्धा त्या ठिकाणी असूसलेला होता. कारण बहु प्रेमाचा भुकेला बहु प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला दुष्काळ आहे. कशाचा दुष्काळ आहे? प्रेमाचा दुष्काळ आहे. देवाकडे काय नाही? देवाकडे सगळंच काही आहे. जगातल्या सगळ्या वस्तू त्याने निर्माण केल्या आहेत. मग तुमचं लोणी त्याला का आवडते? त्याचं कारण आहे तुमच्या चित्तामधला भाव शुद्ध आहे. म्हणून गोपिकांच्या घरचं लोणी तो चोरत होता. किंबहुना त्या लोणी चोरण्याच्या निमित्तानं भगवंतांना काय केलं?
तर त्या गोपिकांचं चित्त त्या ठिकाणी आकर्षण करून घेतलं. चित्त चोरी रे नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडध्वजी. तुकाराम महाराज म्हणतात की कृष्णानं चोरी करण्याच्या निमित्तानं काय केलं तर सगळ्या गोपिकांचं चित्त आकर्षण करून घेतलं. त्या गोपिकांना कृष्णाचा वेध लागला, एवढा वेध लागला, एवढा वेध लागला, एवढा वेध लागला की कृष्णाला पाहिल्याशिवाय त्यांच्या चित्तामध्ये त्यांना शांती लाभत नव्हती. आणि कृष्ण सुद्धा त्यांच्या जवळचं लोणी खाण्याकरता आसुसलेला होता. काय द्यावे असे, काय याला काय म्हणून द्यावं, किती म्हणून द्यावं, हा अतिशय भुकाळू आहे. काय द्यावे असे नसताय जवळ, कारण हा कृष्ण जन्म जन्मांतरीचे जे कर्म आहेत त्या कर्माच्या अंतःकरणात साठवलेले आहेत, त्या दुष्ट वासना अंतःकरणामध्ये आहेत. ते सगळं अंतःकरण धुवून पुसून घेऊन जातो आणि सगळ्या भक्तांच्या अंतःकरणामधल्या प्रारब्ध क्रियमान कर्म या संचित या कर्माचा त्या ठिकाणी नाश करतो. चोरी करतो म्हणजे काय करतो ऐका, देव भक्तांच्या प्रारब्ध कर्माचा दुष्ट जे कर्म तुम्हाला क्लेशकारक आहे त्या सगळ्या कर्माचा देव त्या ठिकाणी नाश करतो. नाशियले कर्म प्रारब्ध, नाशियले कर्म प्रारब्ध, चोरी करायच्या निमित्तानं भगवंतानं काय काय केलं ते आता आपण पाहणार आहोत. मग गोकुळामध्ये अशा प्रकारे जी काही सवंगडी आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांना भगवंतानं पाहिलं. म्हणे का रे काय तब्येत इतके हरगुळे झाले तुम्ही, काय म्हणे कृष्णा, अरे आमच्या घरचं दही दूध लोणी सगळं बाजाराला जाते, आम्हाला घरी प्यायला दूधच ठेवत नाही, सगळं दूध डेअरीला चाललं, आता काय करावं काय करावं काय करावं. कृष्ण म्हणला मग आपण तर काही सगळ्यांना देऊ शकत नाही, आणि मित्र सगळे सवंगडी हे कृष्णाकडे आसुसलेल्या नजरेनं पाहत होते. मग कृष्णाने सांगितलं आपण एक काम करू. काय काम करू, आपण दही दूध चोरून खातो, चोरून खायचं म्हणून मग सगळ्यांनी एक टीम तयार केली आणि सगळ्या जबाबदारी दिली. चोरी करायच्या वेळेस कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. मग एक अध्यक्ष केला, एक उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव असे सभासद असे सगळी टीम तयार केली. चोरीला गेल्यानंतर कोणी काठी आणायचे, गोखऱ्याचे काटे असतात ना, ते गोखऱ्याचे काटे आणायचे आणि गवळण कधी आलीच पकडायला तर रस्त्यात टाकून द्यायचे. काटे टाकले की मग ते काटे टोचले की तितक्या वेळपर्यंत आपण पळून जाऊ. कोणी म्हणले त्या गवळणी दही दूध घेऊन जातात तेव्हा त्यांचे माठ फोडायचे, मग खडे आणायचे वगैरे सगळी जबाबदारी ज्याची त्याच्यावर त्या भगवंतांना दिली. आणि एक एक दिवस अशा प्रकारे कोणाच्या घरात जायचं, चोरी करायची, अशा चोऱ्या करता 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 सगळी गोकुळामध्ये एकच कल्लोळ झाला. म्हणे हा कृष्ण सगळ्या गोपाळांना घेऊन येतो, दही दूध चोरतो, ऐका दही दूध चोरून खातो. बरं खातो तो खातो, जाता जाता मडके फोडून जातो. काय एकटा खात नाही, नीट ऐका, एकटा खात नाही,
सगळ्यांना देतो हे चांगलं आहे, पण जाताना मडके फोडून जातो. कृष्णानं गोकुळामध्ये सगळ्या गोकुळांना दही दूध दिलं, नाही माकडांना सुद्धा दिलं. माकडाला म्हणला की घ्या गड्या लोणी. म्हणे का, तर राम अवतारामध्ये याच माकडांनी आपलं काम केलं, पण त्यावेळेला द्यायला आपल्याकडे काहीच नव्हतं. काय त्यावेळेला रामाकडे काय होतं का, रामाच्या कमरेला फक्त झाडाचं साल वस्त्र होतं, बाकी काय नव्हतं. म्हणजे मग राम अवतारामध्ये या माकडांनी आपल्याला लय मदत केली, त्याच्या उपकार फेडण्याकरता म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्या माकडांना सुद्धा लोणी खाऊ घातलं. जाता जाता मडका फोडून जायचा, माठ फोडून जायचा, सगळ्या गवळींना राग यायचा. म्हणे बाई, हा एवढा मोठा माठ माझ्या सासूनं काय म्हणाली, माझ्या सासूनं तू माठ किती दिवसापासून वागवला. ती सासू म्हणते की तिच्या सासूनं आणला होता. मग 7 पिढ्याचा माठ याने फोडून टाकला, म्हणून राग येणार नाही का. मग राग आला की या सगळ्या गवळ्याने त्याचा गाराणा घेऊन जायचा. पण भगवंतांनी दही दूध चोरलं, लोणी चोरलं, ताक जे होत उलंडिले संचित येणे बक्षिले नवनीत. ताकाची जी भांडी होती ते उलंडून द्यायचे, आंबट ताक कोण घेणारे, ताक सांडून टाकायचं, जे लोणी आहे ते खाऊन घ्यायचं. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्या गोकुळामध्ये ज्या अंतःकरणामध्ये ऐका, ज्या अंतःकरणामध्ये पाप जन्मांतरीचं पाप वास करते, ते अंतःकरणच त्या भगवंतानं चोरीच्या निमित्तानं त्या ठिकाणी गवळीचं अंतःकरण सोडून घेतलं. हरीने माझे हरले चित्त चोरीच्या निमित्तानं गोपिकांचे चित्ताचं त्या ठिकाणी हरण केलं. आणि चित्त चोरीले नंदाच्या नंदने, हरिने माझे हरले चित्त, हरे हरती पापाने. हरी शब्दाचा अर्थ आहे की जो हरण करतो त्याचं नाव हरी. कशाचं हरण करतो, पापाचं हरण करतो, पाप कर्माचं हरण करतो. त्या अंतःकरणामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये, त्या मनामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 प्रकारचे भाग अंतःकरणाचे आहेत. मग भोजना मागती तुप पावशेर, भोजना मागती तुप पावशेर, पावशेर भाग तूप, पावशेर तूप म्हणजे तुमचं मन. 4 भाग आहेत अंतःकरणाचे, त्यातलं जे मन आहे ते मन देवाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने त्या गोपिकांचं चित्त हरण करण्याकरता चोरीचा प्रकार अवलंबिला. आणि चोरीचा प्रकार अवलंबिल्यानंतर सगळ्या गोकुळांना आवाहन केलं की गड्यांनो, आता आपल्याला चोरी करायची आहे. आणि चोरी करायची आहे, कोणाची चोरी करायची, म्हणजे त्या आमच्या गवळणीची चोरी करायची. म्हणजे का, तर त्या गवळीनं मला चॅलेंज केलं. गवळणीने चॅलेंज केलं, अरे म्हणे सगळ्यांच्या चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन पहा, मग तुला सांगतो. आता त्या कृष्णाला कोणी चॅलेंज करायला पाहिजे का, कारण तो सगळ्यांचा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा होता. पण एका गवळणीनं, ऐका, एका गवळणीनं दही दूध त्याला दिलं तर नाही, पण न देता त्याला चॅलेंज केलं, आव्हान दिलं. आव्हान दिल्यामुळं कृष्ण म्हणला आज हिच्याच घरी चोरी करायची, हिच्या घरी चोरी करायची म्हणून टीम तयार केली. आणि सगळ्या टीम मधला आवाहन केलं, चला म्हणे गड्यांनो, आज आपल्याला चोरी करायला जायचं. अवधाच्या पहिल्या चला गड आज चला गड आज
माझे गडी कोण कोण सगळे जण चला. कशाला? चोरी करायासी बरे. चोरी करायला जायचं म्हणे. मग चोरी करायला जात असताना चोरीचे काही नियम असतात. चोरीचे नियम असतात. हे 4 चोर होते. त्या 4 चोरांनी चोरी करायला जायचं. नवीन भागात चोरी करायची होती. आता इथे काही ओळख नव्हती. मग त्या 4 जण म्हणले एखादा इथं चोर पकडू आपण. म्हणून तुकाराम महाराज एका झाडाखाली बसलेले होते. त्या दिवशी त्यांना घरी जायचं ध्यानच राहिलं नाही. मग घेतलं तुकाराम महाराजांसोबत. चला म्हणे. त्याला काय महाराज अर्धे भजनात मग्न झालेले होते. चला म्हणे. महाराज सुद्धा निघाले. गेले एका घरात चोरी करायला. त्यांना सांगितलं तुकाराम महाराजला इथे थांबायचं. आम्ही चोरी करून येतो. तुम्ही इथे थांबा आणि इथे थांब. आणि कोणी आलंच तर आम्हाला आवाज दे. बरोबर आधी जागा कर. आम्हाला सावध कर. हे चोर गेले चोरी करायला. एवढी चोरी इतकं त्यांना धन सापडलं की ती घेता घेता त्यांचा आणखी थोडं घेऊ, आणखी घेऊ, आणखी घेऊ. या कपाटातलं घेऊ का त्या कपाटातलं घेऊ. 4 वाजले बाळा. 4 वाजले आणि 4 वाजल्यानंतर महाराजाचा काकडाचा टाइम झाला. काकडाचा टाइम झाला आणि महाराजांनी केलं सुरू. काय? उठा उठा साधू संत साधा फुले हित साधा फुले हित गेला गेला उठा उठा जागा बाकी. तुकाराम महाराजाचा काकडा सुरू झाल्यावर घरातले लोक उठले आणि उठल्यानंतर नीट तिथून पाहिलं तर चोर चोरी करत आहे. धरले चोर आणि चोरांना त्या ठिकाणी मोठा चोप दिला. चोरीचा नियम काय? चोरी करायला गेल्यानंतर चोरीचा नियम आहे चुपचाप चोरी करायची. घरातले लोक जागे करायचे नाही. तुकाराम महाराजांनी काय केलं? गेले चोरी करायला आणि सगळे लोक उठवले. देव म्हणले असं करू नका. मग अभंगातून सांगतात ओ नका वाजवू पाऊल वाचिने पडो बोल जागतील त्या गौरणी मग तुम्हा जागतील त्या गौरणी मग तुम्हा अर्धनी नका वाजवू पाऊल वाचिना नका वाजवू पाऊल. तुम्ही चोरी करायला आपण चाललो पण पावलाचा सुद्धा आवाज होऊ देऊ
नका. पावलाचा कधी आवाज झाला तर काय होईल? तुमच्या पावलाच्या आवाजानं त्या गवळणी जागा होतील आणि जाग्या झाल्यानंतर तुम्हाला ते आता खायला भेटणार आहे ते भेटणार अर्ध धनी अर्ध पोटी राहावं लागेल, पळून जावं लागेल. अरे पकडा 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 असं होईल. आणि झालं तसंच महाराज. तसंच झालं. कृष्णानं चोरी करायच्या निमित्तानं तर दही दूध खाल्लं. पण मग गवळणीने कुलूप लावून बसल्या होत्या. म्हणजे आता पाऊस म्हणे हा येतो कसा, चोरी करतो कसा. कृष्णाचं काय महाराज, कृष्णानं सगळं दही दूध त्या ठिकाणी खाल्लं. कुलूप लावून बसलेले असताना आत कसे गेले कोण असतो? कारण कृष्णानं सांगितलं होतं मी सांगतो तसं करायचं. हिनं कुलूप लावून बसली म्हणे हो आपण मागच्या दारात जाऊ. म्हणजे मागून दार बंद आहे, तुम्ही फक्त करा तर म्हणे. गेले आणि गेल्यानंतर कृष्णानं सांगितलं सगळेजण डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. डोळे बंद केल्याबरोबर 2-3 सेकंद फक्त काय 5 सेकंद डोळे बंद केले की लगेच उघडा डोळे. उघडले डोळे. उघडल्याबरोबर सगळे जण घरात. अरे कुठून आलो, कसे आलो? कृष्णाचं काही पण म्हणे डोळे बंद करा, बाहेर होतो, डोळे उघडा, आत आलो. खूप दही दूध त्या ठिकाणी खाल्लं. खाल्ल्यानंतर कृष्ण म्हणला आपण हिला चॅलेंज केलेलं आहे, हिनं आपल्याला चॅलेंज केलं. आपण सुद्धा म्हणलं की येऊन या चोरी तुझीच मी करीन. कृष्णाने सांगितलं होतं की तू किती नाही म्हण मी तुझीच चोरी करेन. गवळण काय म्हणली येऊन तर पहा. अशा प्रकारे एकमेकाला आव्हान दिलेलं होतं आणि त्याच्यामुळं कृष्ण म्हणलं आपण आता विजयी होणार. कृष्णानं दही दूध खाल्लं आणि जाता जाता मोठ्यानं गजर केला. पुंडलिक अवतार कृष्ण भगवान की जय. अरे कुठून आवाज येतो? पाहतात तर आपल्या घरातून आवाज येतो. कुलूप उघडलं. कुलूप उघडल्यानंतर कृष्णाने सांगितलं होतं की मग आता डोळे बंद करा. ती दार उघडून आत येतात तोपर्यंत डोळे बंद करा. तर हा एक त्याच्यात लय हुशार होता. त्याने विचार केला कृष्ण म्हणतो डोळे बंद करा, बंद केले तर आपण आत आलो. आता पुन्हा म्हणतो बंद करा. आता बघतोच हा कसा नेत होतं, काही काम होतं का? चुपचाप डोळे बंद करायचे. ती कुलूप उघडतच आहे. कृष्णाने सांगितलं डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. पण त्यात एक कुचर होता. त्याच्यात एक कुचर होता. तो म्हणला पाहू कृष्ण कसा बाहेर नेतो आपल्याला. तर मग डोळे बंद केले मला सगळ्यांनी. तोपर्यंत त्यांनी कुलूप उघडून दार उघडलं सुद्धा आणि पाहतात तो गोपाळ या ठिकाणी चोरी करून निघून सुद्धा चालले. जाता जाता कृष्णाने सांगितलं डोळे बंद करा. केले. सगळे जण एक एक त्या दुप्पट जाण्याचा जो मार्ग असतो त्यातून बाहेर पडले. सगळे जण गेले आपोआप बाहेर. पण ज्याने असे डोळे असे बंद करायचे म्हणजे त्यामध्ये खिडकी ठेवल्या आणि यातून पाहू लागला की हा काय करतो. असे खिडकी ठेवल्या. मग त्या काय म्हणता येईल कृष्णाची त्या ठिकाणी तो परीक्षा पाहू लागला असं समजा. मग त्याने डोळे बंद तर केले नाही आणि झाकले सुद्धा नाही आणि असा पाहू लागला. देव म्हणले हा कुचर आहे, याला दंड दिलाच पाहिजे. सगळे गोपाळ वर गेले आणि हा नेमका जो ज्यानं कृष्णाची करामत पाहायची असं ठरवून डोळे झाकलेच नाही, डोळे झाकले नाही, तो बरोबर अडकला त्या सवना म्हणतात त्याला ना, त्या सवण्यात अडकला. मग तर दुप्पट जाण्याचं त्या गवाक्ष द्वार आहे त्या सवण्यामध्ये अडकला. अर्धा वर गेला आणि अर्धा खाली राहिला. गोपाळ ते गवळणी होत्या, त्या गवळणीला पकडा पकडा बदमाशाला पकडा. गवळणी पाय धरले, ओढू लागल्या. वरती कृष्ण म्हणला अरे धरा याला. यावर काहींनी शेंडी धरली, काहींनी त्याचा खांदा धरला, कोणी सदरा धरला. ओढा म्हणे यावर. शेंडी ओढल्यानंतर त्याला बिलकुल्या होत असतील का? नाही. वरून शेंडी ओढतात, कोणी सदरा ओढतो, कोणी खांदा ओढतो आणि खालच्या गवळणी कोणी त्याला झपाझप धक्के द्यायला लागल्या, मागून मारतात, पायावर मारतात. खूप झोडला, खूप झोडला. त्याला असं वाटलं की विनाकारण आपण कृष्णावर संशय घेतो की हा कसा बाहेर घेतो. लक्षात घ्या
त्या गोपिकांनी त्याला खालून झोडपला, वरच्यांनी शेंडी ओढू ओढू त्याला गार झाला, रडू लागला म्हणे कृष्णा आता तूच रे बाबा सोडव म्हणे मला याच्यातून. मग कृष्णाला शरण आला. कृष्णाने सांगितलं पेंद्या पुन्हा अशी अशी कपट करायचं नाही, आणि कृष्णाने त्याला वरती घेतलं. अशा प्रकारे कृष्णानं सगळ्यांच्या चित्तामध्ये असलेला जो भाव आहे तो जाणला, गवळणीच्या चित्तातला भाव जाणला, आणि गवळणीला जो कृष्णाचा ध्यास लागला होता त्या ध्यासानं त्या गवळणीला सुद्धा कृष्णाने आपल्याकडे आकर्षित केलं, गोकुळांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केलं. अशा प्रकारच्या चोऱ्या गोकुळामध्ये भगवान करत आहे. मग करता करता नियम सांगितला, जागतील त्या गवळणी मग तुम्हा अर्धजणी. मग तुम्ही काय करा, आवरा मन इंद्रियासी तरीच भरतील खुशी. तुम्हाला पोटभर जर दही दूध पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तो इंद्रियाचे चोरोनी देवी तयासीच पावे. तुमचं मन तुम्ही आवरा, तुमचं इंद्रिय तुम्ही आवरा. मनाला न कळता, इंद्रियाला न कळता जो कोणी हे कार्य करेल त्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होतो. इंद्रिया ते चोरोनी देवी तयासीच पावे. डोळे उघडे ठेवून जर तुम्ही हे करसाल तर तुम्हाला हे प्राप्त होणार नाही. म्हणून कृष्णाने सांगितलं डोळे बंद करा. याचा अर्थ इंद्रियांना कळू देऊ नका. तुम्ही कोणतेही काम केलं ते इंद्रियाला कळलं की ते देवाला प्राप्त होत नाही. मी हा प्रसाद देवासाठी अर्पण केला ऐका, म्हणजे आपल्या मनाला कळलं. बाबा म्हणतात मनाला सुद्धा कळलं नाही पाहिजे. मी 1000 रुपये दिले, माणसाचं मन म्हणते मी 1000 रुपये दिले, म्हणजे मनाला कळलं. या हाताने दिले, हाताला कळलं. मग इंद्रियाला न कळता तुम्ही देव करा. इंद्रियाला न कळता, अभिमान धारण न करता, आशा धारण न करता तुम्ही परमार्थ करा तर तुम्हाला देव मिळतो. हा त्यातला इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीच पावे. नका वाजव पाऊल वाचे निदा बोल बोल. जागतील त्या गोळणी मग तुम्हा धनी. आवरा मन इंद्रियासी तरीच भरतील खुशी. अशा प्रकारे भगवंतांनी सगळ्या गोपाळांना आदेश दिला. आणि अशा प्रकारे गोकुळामध्ये भगवंत हा चोरीचा सगळा कार्यक्रम करत असताना यशोदेकडे सगळे गोपाळ गवळणी घेऊन आल्या. म्हणल्या मैया तुझा कृष्ण फार चोऱ्या करतो, याला आवर, याला आवर. आवरी आवरी आपला काना, आवरी आवरी आपला काना. येणे नाचलेला सुना, आमच्या सुनांना त्रास देतो, आमच्या सुनांना त्या ठिकाणी रस्त्यामध्ये खेळतो वगैरे सगळ्या गोष्टी ध्यास लावला म्हणे या कृष्णानं सगळ्यांना. मग
याला रानात पाठवलं पाहिजे असं यशोदेच्या मनात आलं आणि रानात पाठवून दिला. रानात कृष्ण गेला तरी गवळणींना करमत नव्हतं. गवळणींना करमत नाही. मग गवळणी म्हणतात, तूच तर म्हटली होती, तूच तर गाणं घेऊन गेली होती यशोदेकडे, आता बस म्हणे, दिवसभर तो काही परत येणार नाही. कृष्णाला पाहायचं म्हणून, कृष्णाला पाहायचं म्हणून त्या गवळणी सासूकडे जायच्या आणि आत्याबाई घरात पाणी नाही, घरातले पाण्याचे भरलेले जे काही घागरे आहेत ते सांडून द्यायच्या मोरीत. भरला उलंडोनी रीता करी घट, मीस पाणी असे गोविंदाची चट, चाले धडधडा ओसंतोनी वाट. घरात पाण्याचे जे भरलेले घागरे आहेत ते सांडून द्यायच्या आणि सासूबाई घरात पाणी नाही. मग सासूबाई म्हणायची, सांगावं लागते का, जा नदीवरून घेऊन या. मग यमुनेवर जायच्या पाणी आणण्याकरता. आणि यमुनेवर कोण असायचं, हा कृष्ण तिथे गाई चालत होता आणि सुंदर प्रकारचा वेणुनाद करत होता. तो वेणुनाद ऐकल्यानंतर त्या गवळणी कृष्णाकडे पाहत पाहत मुग्ध होऊन जायच्या, मुग्ध होऊन जायच्या आणि मुग्ध होऊन जायच्या. त्यांना घरी जायचं सुद्धा भान राहत नव्हतं. एवढं वेणू वेणू ध्वनिया मोहिले अंतर, आठवे विचार गरजंगा, वेणू ध्वनिया मोहिले अंतर. वेणुनाद भगवंताचा तो ऐकल्यानंतर त्या गवळींच्या चित्तामध्ये गृहकाम करण्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नव्हतं. विसरली बाई कामधंदा, सगळ्या घरातला कामधंदा विसरून जायच्या आणि कृष्णाकडेच आकर्षित होऊन जायच्या. मग धीरे से बजाना बंसी बजाने वाले, ओ जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले. यमुना तीरी जायच्या आणि तो वेणुनाद ऐकल्यानंतर त्यांचं चित्त भगवंताकडे आकृष्ट होऊन जायचं. अशा प्रकारे गोपिकांना वेध लावला. आता गाईला सुद्धा वेध लागला. गाई सुद्धा कृष्णाच्या मुरलीच्या नादावर त्या ठिकाणी वागत होत्या. वासरांना सुद्धा कृष्णाला ध्यास लावला, गोपाळांना सुद्धा कृष्णाला ध्यास लावला. अशा प्रकारे गोपाळ विटी, गांडू, चेंडू, लगोरी, नानापरी अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी गोपाळ खेळत होते. एवढे खेळ खेळायचे, एवढे खेळ खेळायचे, डाबडुबली, तुतुतू, हमामा,
तुमचं चेंडू फळी क्रिकेट सगळं त्या ठिकाणी खेळ खेळत असताना एवढा सारा वेळ झाला. म्हणजे कृष्णा किती ऊन झालं, आता जीवत्रस्त झाला, आता वाटते पोटात भूक आहे. खांदे भार पोटी खांदी भार पोटी भूक, संसाराचा हा सगळा भार आपल्या खांद्यावर आहे आणि पोटामध्ये भूक आहे. मग किती वेळ खेळ खेळणार. म्हणजे आता बस झालं, बस झालं म्हणजे पुरे झालं, पुरे पुरे झाला खेळ. चला अवघे गोपाळ गाई वळोनिया स्थिर करा रे गोत्र. कृष्ण म्हणला आता तुम्ही म्हणता पुरे झालं, ठीक आहे. मग खेळ बंद केला. म्हणजे आता आपण एका जागेवर आपल्या गाई वळून आणू, गाई वळवून आणा, स्थिर करा रे गोठा. गो नाम इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियांचं पालन करणारा म्हणजे गायीचं पालन करणारा त्याचं नाव गोपाळ. त्या गायींना धरून वळायचं काम कृष्णाने केलं. इंद्रिय रूपी गायी, इंद्रिय रूपी गायी जो आपल्या आज्ञेनं त्या ठिकाणी वागवतो त्याचं नाव गोपाळ आहे. त्या गोपाळालाच अशा प्रकारे काल्याचा प्रसाद प्राप्त होतो, इतरांना तो काल्याचा प्रसाद प्राप्त होत नाही. मग गायी आवरण्याकरता म्हणून गायीकडे जायचं. गायी म्हणजे इंद्रिय वृत्त्या विषयाच्या देशामध्ये ज्या चरायला लागल्या, फिरायला लागल्या, त्या इंद्रिय रूपी वृत्त्या विषयातून आकर्षित काढून आणायच्या आणि हृदयाच्या एकांतामध्ये गोठणावर त्या स्थिर करायच्या. हा आहे विधी. आणि हा विधी करत असताना सगळे गोपाळ म्हणले कृष्णा आमच्या गायी आता फार दूर गेलेल्या आहेत, तूच बोलवून आण. कृष्णाने वेणुनाद केला, पाहतो तर एकही गायी येईना. गायी कुठे गेल्या. आता हा कृष्ण कशा प्रकारे गायी घेऊन येतो आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी काला करतो हे आपण चरणामध्ये सांगितले. Oh